नमस्कार सेतू संचालक बांधवांनो, तर आज आपण पाहणार आहोत लॅमिनेशन कसे करायचे ते प्रॅक्टिकलमध्ये। तर त्याकरिता तुम्हाला एक लॅमिनेशन शीट घ्यायची आहे। त्यानंतर एक जो डॉक्युमेंट आपल्याला लॅमिनेट करायचा आहे तो डॉक्युमेंट इथे असायला हवा आणि डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्ही चेक करा की त्या डॉक्युमेंटला कुठे फोल्ड आहे की नाही। तर डॉक्युमेंटला फोल्ड असेल तर तुम्ही ती डॉक्युमेंटची फोल्ड काढून टाका व आता मी दाखवतो त्या प्रकारे तुम्ही एकदम बरोबर त्या शीटमध्ये तो पेपर ठेवून द्या। त्यानंतर योग्य पद्धतीने आपले जो लॅमिनेशन शीट आहे तो फोल्ड करून घ्या। लॅमिनेशन शीट फोल्ड केल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा एकदा चेक करा की लॅमिनेशन पेपर कुठेतरी एखाद्या जागी फोल्ड आहे का, कमी जास्त आहे का, खाली कोणीकडून बाहेर निघलेला आहे का। जर ओके असेल तर आपण कन्फर्म करून ठेवून चेक करून आपल्या लॅमिनेटर मशीनपाशी ठेवायचा आहे आणि लॅमिनेशन मशीनपाशी ठेवायचा आहे। लॅमिनेशन मशीनपाशी ठेवल्याच्या नंतर लॅमिनेशन मशीन तुम्ही लाईनच्याच बोर्डमध्ये फिट करा। इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये किंवा इन्व्हर्टरच्या लाईनमध्ये फिट करू नका। तर त्यानंतर तुम्हाला मी थोडीशी माहिती देतो। तर हे रेड लाईट जो आहे तो रेड लाईट ऑन ऑफचा आहे आणि ग्रीन लाईट जो आहे तो ग्रीन लाईट तुमचा मशीन रेडी झाली का नाही तो सांगतो। आणि हे ऑन ऑफ रेमिंग, रिवेंज, हॉट आणि कोल्ड हे नावाचे जे बटन आहेत ते ओके करून पाहून घ्या तुम्ही। आणि त्यानंतर रेड लाईट लागल्याच्या नंतर मशीन ऑन झाली असं समजून घ्या। आणि मशीन ऑन झाल्याच्या नंतर 10-1 सेकंद तुम्ही थांबू शकता आणि थांबावं लागेल, कारण तर हे ग्रीन लाईट लागेपर्यंत मशीन रेडी होईपर्यंत ग्रीन लाईटच्या वर तुम्हाला रेडी नाव किंवा रेडी नेम असे दिसत असेल तर रेडी होईपर्यंत थांबायचं आणि असं रेडी झाल्याच्या नंतर ग्रीन लाईट चालू होईल आणि त्यानंतर तुम्ही आपला जो लॅमिनेशन पेपर सीट जो रेडी केली होती ते तुम्ही या पद्धतीने यामध्ये मशीनमध्ये टाकायची आहे। आणि या मशीनमध्ये टाकल्याच्यानंतर हे तुम्हाला जो ब्लॅक कलरचा भाग दिसत आहे याला तुम्ही कुठेही टच किंवा हात लावू नका। तिथे क्लिअर लिहिलेलं आहे काउंशन हॉट सरफेस डू नॉट टच। तर तिथे हात लावल्यानंतर तुम्हाला काय होईल माहिती आहे का, तर तुम्हाला कुठेतरी थोडं गरम असल्यामुळं हात वगैरे जो साईड लागेल ते जळू शकते, त्यामुळे तिथे तुम्ही हात लावू नका। आणि या प्रकारे तुमचं लॅमिनेशन पेपर जो दिसत असेल समोरून येताना तो लॅमिनेशन पेपर येत आहे। पुन्हा एकदा सांगतो की या ब्लॅक भागास तुम्ही हात लावू नका किंवा कुठेही तुम्हाला टच होऊ देऊ नका। आणि हा लॅमिनेशन पेपर कुठेही तुम्ही असा ओढायचा प्रयत्न करू नका। आणि लॅमिनेशन पेपर पूर्ण लॅमिनेशन झाल्याच्या नंतर तुम्ही एकदा चेक करा की लॅमिनेशन बरोबर झालेले आहे की नाही। जर कुठे राहिले असेल तर तो पेपर पुन्हा एकदा लॅमिनेट करण्यासाठी टाकून देऊ शकता। धन्यवाद। त्यानंतर मशीन ऑफ करून टाकायची आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद।